बेंगलुरु सेंट्रल लोकसभा के लिए गफ्फार बेग का नाम, कांग्रेस उम्मीदवार के लिए गफ्फार बेग का नाम, केपीसीसी के दफ्तर में बुलंद हुई आवाज। जी हां दोस्तों, आज 30 नवंबर 2023 क्वींस रोड बेंगलुरु केपीसीसी के दफ्तर में बेंगलुरु सेंट्रल लोकसभा हलके के सिलसिले में मीटिंग हुई। कांग्रेस पार्टी का उम्मीदवार कौन हो, इस सिलसिले में बेंगलुरु सेंट्रल के एमएलएज, ब्लॉक प्रेसिडेंट, कांग्रेस लीडर्स और कार्यकर्ता की राय तलब की गई। बेंगलुरु सेंट्रल के लिए कांग्रेस पार्टी के ऑब्जर्वर एनएस बोसोराज के सामने कई नाम पेश किए गए। चंद उम्मीदवारों ने दरख्वास्तें भी पेश की। महादेवपुरा के कांग्रेस लीडर गफ्फार बेग ने भी बेंगलुरु सेंट्रल के लिए अपना दावा पेश किया और ये बात कही कि अगर पार्टी उन्हें मौका देती है तो वो जीत कर बताएंगे, क्योंकि वो ज़मीनी हकीकत को जानते हैं। गफ्फार बेग ने कहा कि बेंगलुरु सेंट्रल हलके में किसी भी उम्मीदवार की जीत के लिए महादेवपुरा असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी अहम रोल अदा करती है। गफ्फार बेग ने कहा कि वो हर जात, मजहब, तबके के लोगों से जुड़े हैं। महादेवपुरा और बेंगलुरु सेंट्रल के दीगर इलाकों में समाजी तालीमी सरगर्मियां, खिदमत अंजाम देते हुए आ रहे हैं। गफ्फार बेग ने कहा कि महादेवपुरा और दीगर हलकों के लोग उन्हें कांग्रेस उम्मीदवार के तौर पर देखना चाहते हैं, लिहाजा कांग्रेस पार्टी इस मर्तबा उन्हें मौका दे। जनूबी हिंद न्यूज रिपोर्ट। आज पूरे आपके टीम के साथ आए हैं, क्या बातचीत हुई आज की मीटिंग? बातचीत कुछ नहीं हुई कि बेंगलुरु सेंट्रल जो हल्का है, जो कॉन्स्टिट्यूंसी है, उसके लिए जो जो कैंडिडेट्स हैं उनका एप्लीकेशन लिए और वर्कर्स का ओपिनियन पूछे कि किसे भी है तो जीत सकती कॉन्स्टिट्यूंसी करके। तो राजा हर तबके के लोग आए मेरे साथ आज अखिलियतों के साथ, और 8 कॉन्स्टिट्यूंसी से मेरे फॉलोअर्स आके हैं कि एप्लीकेशन देना करके। और मैं महादेवपुर का रहने वाला हूं जहां पे 6 लाख वोट है और हमेशा कांग्रेस हारती है वहीं से। तो इस बार मैं वहां का लोकल हूं, तो मैं बोला एक चांस मुझे करके देना है तो जिता के बताता हूँ। आपका क्या कॉन्ट्रीब्यूशन है कॉन्स्टिट्यूंसी में पिछले दिनों? सर मेरा 27 साल से मैं कांग्रेस में हूँ। मैं बायोडेटा दिया हूँ, मेरा बायोडेटा देता हूँ, देख लो क्या कॉन्ट्रीब्यूशन है। पहले हमारी वर्तुल कॉन्स्टिट्यूंसी थी, पहले तब हमारे लीडर थे एक कृष्णप्पा जी, तो वर्तुल डिवीजन होके अब महादेवपुरा हो गई। महादेवपुरा 3 टाइम पीसी मोहन जीता है। अब देखिए 2009, 2014, 2019 और मेजर कमेटी जो थी उधर वोट करी। वजह क्या, कोई अच्छा कैंडिडेट नहीं आया करके। हाँ, रिजवान भाई 2014 में और 19 में वो लहर में फाइट दिए। पिछला इलेक्शन 2019 का 62,000 वोट से हारे। सर इस बार के चुनाव में जो 2024 में नरेंद्र मोदी जी के नाम पे लड़ने जा रहे हैं, जनता दल सेक्युलर भी बीजेपी के साथ जुड़ गई है, कोई फर्क नहीं पड़ता। पीसी मोहन को हराने की ताकत लगती है? अगर जरूर 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 ताकत रखते हैं। अगर कांग्रेस सही कैंडिडेट को वोट टिकट दी तो हराने की ताकत हमें रखते हैं। इस बात लग रहा है कि आपको लहर है कांग्रेस की लहर, क्योंकि वजह लहर क्या है, देखिए आप तेलंगाना में मैं कल आया हूँ इलेक्शन, वहां पे मैं ऑब्जर्व होके गया था मैं एक कॉन्स्टिट्यूंसी का। तो लहर देखो, हमारी जो गारंटी है, जो कर्नाटका मॉडल है, आज मुल्क में हर जगह ये मॉडल ले रहा है। जो 5 गारंटीज थे, तेलंगाना में 6 गारंटीज दी है। तो इसकी वजह से अवाम कांग्रेस को चाह रही है। इतने नामों में आपको कितनी उम्मीद है गफ्फार बेग से आपको टिकट मिलेगी जो अब तक इलेक्शन नहीं ले रहा है? लॉजिक पॉइंट नंबर 1 क्या है, पूरे कर्नाटक के अंदर हमारा रिक्वेस्ट है कम से कम 2 माइनॉरिटी कैंडिडेट्स को आपको टिकट देना बोल के पूरे कर्नाटक में। और उसके अंदर हाईएस्ट जो है बेंगलुरु सेंट्रल, जो बेंगलुरु सेंट्रल के अंदर जो है आज माइनॉरिटी को अगर नहीं दिए तो पूरे कर्नाटक में तुम्हें कहां देती? मेरा हाई कमेंट से रिक्वेस्ट है, अगर जो 5 लाख वोटर्स है माइनॉरिटी के बेंगलुरु सेंट्रल में, वहां पर अगर माइनॉरिटी कैंडिडेट नहीं रहा तो कहां पर कैंडिडेट लेकर सकते बोलो? पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2, आप बोल रहे हैं बहुत सारे माइनॉरिटी कैंडिडेट 3-4 लोगों का नाम बोले आप, मगर ये लोग कहां से आते? ये कौन से क्षेत्र से ही? मगर पूरे सेंट्रल में बिगेस्ट क्षेत्र जो है वो जो है महादेवपुरा क्षेत्र में वेल नोन फेस गफ्फार बेग। इसे गफ्फार बेग को अगर आप एमपी होना है तो गफ्फार बेग को टिकट दो।
सिर्फ कैंडिडेट हो तो सब दियो, एमपी बनाओ तो गफर बेग को दियो, ये मेरा रिक्वेस्ट है। ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಬ್ಸರ್ವರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಬೋಸರಾಜ್ ಅವರು. ನಿಮ್ಗೇನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಯಾರು ಸಮರ್ಥ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ? ಸರ್, ಸಮರ್ಥ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ಸೆಂಟ್ರಲ್ ಇಂದ ಇವತ್ತು ಕರೆದಿರೋದು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ರಿಜ್ವಾನ್ ಸಹ ಒಳ್ಳೆ ಫೈಟ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಈ ಸಲ ನಮ್ ಗಫರ್ ಬಾಯ್ ಇದಾರೆ, ನಮ್ಮ ಮಹದೇವ್ಪುರದವರು ಗಫರ್ ಬಾಯ್ ಇದಾರೆ. ಜನರಲ್ ಅಂತ ಆದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದಾರೆ, ಉದಯ್ ಕುಮಾರ್ ಅಂತ, ಅವರು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ವೆನ್ ಇಟ್ ಕಮ್ಸ್ ಟು ಮೈನಾರಿಟಿ, ನಾವು ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಗಫರ್ ಬಾಯ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಸ್ ಎ ವೆರಿ ಗುಡ್ ವರ್ಕರ್. ನಮ್ಮ ಮಹದೇವ್ಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಶಕ್ತಿಯಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. MLA ಚುನಾವಣೆನಲ್ಲೂ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈಸ್ ಎ ರೈಟ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಯಾರು ಸಮರ್ಥ ಅಭ್ಯರ್ಥಿ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾರನ್ನ ಟಿಕೆಟ್? ನಾವು ಮಹದೇವ್ಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋದು ಗಫರ್ ಬೇಗ್ ಅವರೇ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜನಾಂಗದವ್ರ ಜೊತೆ ಗಫರ್ ಬೇಗ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಗಫರ್ಗೆ ಇವಾಗ ಏನಾದ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡಿ 100% ಗೆಲ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಗಫಾರ್ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಸರ್? ಗಫರ್ ಬೇಗ್ ಸರ್ ಲೋಕಲ್ ಮ್ಯಾನ್, ಲೋಕಲ್ ಮಜಾಪುರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋರು. ಆತಿಗೆ 8 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇವರಿದ್ದಾರೆ, ಸ್ನೇಹಿತರಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 15 ವರ್ಷಗಳ ಸಮೀಕ್ಷೆ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಫಲಿತಾಂಶ ಸಮೀಕ್ಷೆ ಮಹದೇವಪುರನೇ ಹಿಂದುಳಿದ. ಮೋದಿ ಅಂತ ಇದ್ರು, ಇವಾಗ ಮೋದಿ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಮೋದಿ ಗಾಳಿ ಹೋಯ್ತು, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಜನಗಳನ್ನ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಯ್ತು ಮೋದಿ ಕಾಲ. ನನ್ನ ಹೆಸರು ಜಗದೀಶ್ ರೆಡ್ಡಿ ಅಂತ. ಕಳೆದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ದುಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಯಾವುದು? ನಾನು ಮಧುಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಈ ಬಾರಿ ಎಲ್ಲಾ ಅಲೆಗಳನ್ನು ಬೀಟ್ ಮಾಡಿ ಗಫರ್ ಅವ್ರಿಗೆ ಗೆಲ್ತಕ್ಕಂಥ ನಿಶ್ಚಯ ಒಂದು ಬಹುಮತ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಬಾರಿ ನಮ್ಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಗಳಲ್ಲೂ ನಾವೀಗ ಏನೋ ಒಂದು ಸರ್ವೆ ಅಂತ ಮಾಡಿದೀವಿ. ನಮ್ಮ ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ನಾವೇನ್ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದೀವಿ, ಅಲ್ಲೆಲ್ಲಾನು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬಟ್ ಮಹದೇವ್ಪುರದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಮತ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಳೆದ 3 ಬಾರಿನೂ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಈ ಬಾರಿ ಮಹದೇವ್ಪುರ ಗಫರ್ ಅವ್ರು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು ಚಾನ್ಸ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸೀಟ್ ಅಂತ ರಿಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಮಲಿಂಗಾರೆಡ್ಡಿ ಅವರಾಗ್ಲಿ, ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ನಾವು ಬೆಂಗಳೂರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಅನ್ನ ಗೆಲ್ಲೋದು ಯಾವುದೇ ಒಂದು ನಮ್ಗೆ ಅನುಮಾನ ಇಲ್ಲ. ನಾವು ಗೆಲ್ತೀವಿ. ಗಫರ್ ಅವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು ಆಗಿದೆ. ಈಗ ಏನಾದ್ರು ನಾವು ಗಫರ್ ಅಂತ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ, ಒಬ್ಬ ನಾಯಕರಿಗೆ ನಾವು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಯುವಕರಿಂದ ಹಿಡಿದು ಎಜುಕೇಶನ್ ಪಡೆದು ಅಲ್ಲಿ ಎಜುಕೇಟೆಡ್ ವೋಟ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೆ ತಗೊಂಡು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಕಮ್ಯುನಿಟೀಸ್ ಒಂದು ಸೆಕ್ಯುಲರ್ ವರ್ಚಸ್ ಇಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಎಲೆಕ್ಷನ್ ಹೋಗೋದಾದ್ರೆ ನಾವು 100% ಗೆಲ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ.